निर्णय दिला। शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिला गेला। शिंदे गट आणि ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात उभे असल्यानं इकडे निवडणूक आयोगानं शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिलाय। पुढच्या काही महिन्यात राज्यात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्यात आणि त्यामुळे शिंदे गटाला दिलासा मिळालाय। पण आता पेच निर्माण झालाय तो ठाकरे गटासमोर आणि याच संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे सर जोडले गेलेत। सर, तर काल निर्णय आलाय, तर एकूण सुनावणी काय झाली आणि काय समोर येत आहे? यामध्ये इलेक्शन कमिशन समोर दोन प्रश्न होते आणि कमिशननी ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आणि संसदीय पक्ष संविधानाच्या 10व्या अनुसूचीमध्ये हे दोन कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत। तर संसदीय पक्षामधलं बहुमत त्यांनी बघितलं, मेजॉरिटी पार्टी कुणाकडे आहे, मेजॉरिटी पक्ष कुणाकडे आहे, आमदार कोणाकडे आहे, खासदार कोणाकडे, याची आधी तपासणी केली। त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाने मूळ राजकीय पक्ष यामधली सुद्धा तपासणी केली की या घटनेप्रमाणे त्यामध्ये पक्षप्रमुख आहे, शाखा प्रमुख आहे, जे काही त्यांचे घटनेप्रमाणे आहे ते सर्व कोणाकडे आहे आणि कोणत्या गटाकडे आहे, या सर्वांची तपासणी करून कमिशनने हा निर्णय दिला। आणि बेसिकली मला याच्यामध्ये म्हणजे आज बघितला मी, जजमेंट संपूर्ण मला वाचता आलं नाही, पण यामध्ये कमिशनने एक ऑब्झर्व केलं की 2018ला जे बदल शिवसेनेच्या घटनेमध्ये केलेले आहेत ते अनडेमोक्रेटिक आहे। कारण काय, प्रतिनिधी सभेने कार्यकारी सभेची निवड करावी, कार्यकारी सभेने त्यांच्या अध्यक्षांची, कार्याध्यक्षांची निवड करावी आणि जे निर्णय कार्यकारी समितीने घेतलेले आहेत ते अध्यक्षांनी रद्द करावेत, म्हणजे हे अनडेमोक्रेटिक आहे। म्हणजे मतदारांनी घेतलेले निर्णय अध्यक्षांना रद्द करण्याचे जे अधिकार त्या घटनेने दिलेले आहेत, इफ आय एम करेक्ट, तर ते अनडेमोक्रेटिक आहे। कारण भारतीय घटनेप्रमाणे संसदीय लोकशाहीचा आपण प्रेमबल जरी वाचलं तर वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलेमली रिझॉल्व्ड टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इनटू ए सॉव्हरीन सोशलिस्ट डेमोक्रेटिक रिपब्लिक। डेमोक्रेसी ही आपली घटनेचा गाभा आहे आणि बेसिक फीचर सुद्धा आहे, त्यामुळे डेमोक्रेटिक नाही हे बदल हा त्यांनी ऑब्झर्वेशन नोंदवलं आणि 2018च्या बदलाच्या आधारे त्यांनी हा मेजॉरिटीचा एक भाग निर्णय घेतलेला आहे, असं ते जजमेंटचं असं एक विश्लेषण करता येईल। ओके, तर काल निवडणूक आयोगाने निर्णय दिला, तर हा दिलेला निर्णय फक्त शिवसेनेसाठी असेल की प्रादेशिक पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष आहेत, त्या पक्षांसाठी सुद्धा हा एक इशारा असेल? नाही, काय असतं, ज्युडिशियल प्रोसेसचा जरी आपण विचार केला तर इलेक्शन कमिशन पुढे जी फॅक्ट्स आलेली आहे, कुठल्या पक्षाने बाजू मांडलेली आहे, पिटिशन फाईल केलेली आहे, त्यानंतर दुसऱ्या पार्टीचं त्यांनी ऐकून घेतलेलं आहे, त्या पक्षापुरता हा निर्णय मर्यादित असतो। आता इतर पक्षांची काय, त्यावेळेची परिस्थिती काय, त्यावेळेची फॅक्ट्स काय वगैरे हे सगळं बघून कमिशन त्या प्रकरणात निर्णय देते। मला असं वाटत नाही, इट्स नॉट ए युनिव्हर्सल ॲप्लिकेशन याला नाही, जसं सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट असेल किंवा उच्च न्यायालयाचं जजमेंट असेल त्याप्रमाणे नाही आहे, याला एक एन्फोर्सेबिलिटी नाही आहे, फक्त हा शिवसेनेपुरताच निर्णय आहे हा इलेक्शन कमिशनचा। तर शिवसेने जो निवडणूक आयोगाने निर्णय दिला किंवा जी सुनावणी चालली आहे, तर शिवसेनेचं काम घटनेप्रमाणे चालत नाही असा ठपका ठेवण्यात आला, पण मग शिवसेना पक्षच का बरखास्त नाही केला? नाही, तो वेगळा प्रश्न आहे। फक्त त्यांनी त्या अमेंडमेंट ज्या सुधारणा केल्या 18ला तत्संबंधी त्यांनी उल्लेख केला आहे की अनडेमोक्रेटिक वगैरे आहे, तर तेवढं त्यांना दुरुस्त करता येईल। आता तर नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत, तर त्यामुळे पक्ष बरखास्तीचा याच्यामध्ये प्रश्न उद्भवणार नाही आहे। फक्त त्या सूचना किंवा सुधारणा त्यासुद्धा कमिशनला कळवण्यात आलेल्या नाही आहे, कळवण्यात आले त्यांच्याकडे काही रेकॉर्ड आढळून येत नाही असाही त्या जजमेंटमध्ये उल्लेख आहे। त्यामुळे हा बरखास्तीचा प्रश्न वेगळा, घटनेमध्ये काय करायचं वगैरे आता पुढचे वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत। तर यामध्ये एक मला सांगायचं आहे की मला बरेचदा म्हणजे आता याच्यामध्ये असा प्रश्न येतो की 2/3 हा पक्षच जो शिंदे साहेबांकडे गेलेला आहे तो उरलेल्या पक्षाचं काय होईल? यामध्ये एक तरतूद आहे, सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा याचं इंटरप्रिटेशन निश्चित करावं लागेल, कोर्टापुढे हा प्रश्न आहेच। पॅरा 4 आहे, डिस्क्वालिफिकेशन ऑन ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन नॉट टू अप्लाय इन केस ऑफ मर्जर। तर आपण हा मर्जरच्या बाबतीत जो प्रश्न आहे, ठीक आहे 2/3 पक्ष तो ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी कोणात मर्ज होणार वगैरे वगैरे हे प्रश्न आहे, पण उरलेले जे आहेत जे काही गट शिल्लक राहिलेला आहे त्यांना स्वतंत्र गट म्हणून राहण्याचा अधिकार आहे। असा ज्यांनी कोणी मर्जर ॲक्सेप्ट केलं नाही, ऑप्टेड टू फॅक्शन ॲज अ सेपरेट ग्रुप, तर असं त्याच्यामध्ये होऊ शकेल। असं गृहीत धरा
की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी मर्ज झालेली आहे. म्हणजे शिंदे साहेबांची जी पार्टी आहे 2/3 बहुमताने मर्ज झालेली आहे. पण उरलेले जे 10-15 आमदार आहे उद्धव ठाकरे गटाकडे, यांना स्वतंत्र गट म्हणून राहण्याचा अधिकार आहे. निश्चितच पण या स्वतंत्र गटाला मग नाव कोणतं, त्याचं चिन्ह कोणतं, हे सगळे अधिकार त्यांना कमिशनकडून घ्यावे लागेल आणि कमिशनकडे त्यांना जावं लागेल. निश्चित मात्र ही एक लिगल पोझिशन यामध्ये दिसते. तर काल अचानक निर्णय आला की धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव हे शिंदे गटाकडे जात आहे. मग त्याच्यानंतर कार्यकर्ते पण एकमेकांमध्ये भिडले, मग ते शाखांवरून वाद निर्माण झाला. पण आता प्रश्न तयार होतोय की मुख्य कार्यालय, लोकसभा आणि विधानसभा कार्यालय पण जातील का, आणि जर तसं असेल मग तर त्याची प्रोसिजर काय असेल? नाही, आता विधानसभा लोकसभेचं जे कार्यालय आहे हे शिवसेना पक्षाला मिळालेलं आहे आणि आता कमिशनचा जो निर्णय आहे यामध्ये हा त्यांनी निर्णय दिला आहे. पण हा काही फायनल जजमेंट नाही, त्याच्यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये जर अपील केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय याला स्टे देतं का, त्याला सगळादेश देत आहेत का, आणि त्यामध्ये काय सर्वोच्च न्यायालयाचे ऑब्झर्वेशन असेल. कारण आत्ताच बातमी आलेली आहे की हा निर्णय सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यामध्ये विरुद्ध अपील करता येईल किंवा करण्याचा त्यांचा विचार आहे. तर यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचं एकदा जजमेंट आल्यानंतर, अपील झाल्यानंतर पुढचं मग त्याला बघायला लागेल, म्हणजे काय त्याची रिपरकशन होतील वगैरे. यामध्ये असं एवढं आपल्याला सांगता येईल. तर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन येत आहे, मग ठाकरे गटाकडे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांचं काय होणार? मग ते गट म्हणून या अर्थसंकल्पात असतील किंवा अधिवेशनात असतील किंवा वेगळा पक्ष म्हणून, त्या संदर्भात काय? सध्या या परिस्थितीत बदल होईल असं मला वाटत नाही. कारण हा निर्णय जो कमिशनचा आहे हा काही फायनल जजमेंट नाही आहे. अपील जर झाल्यानंतर असं एक सर्वोच्च न्यायालयाचं काय मत येतं, त्याच्यावर काय जजमेंट येतं हे बघितल्यानंतरच मग विधिमंडळामध्ये त्याविषयी कार्यवाही करण्यात येईल. जर सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे दिला तर मग तीच आजची जी परिस्थिती आहे स्टेटस को तेच कायम राहील. पण स्टे दिला नाही आणि जर लगेच जजमेंट सर्वोच्च न्यायालयाने दिलं तर मात्र मग त्या जजमेंटच्या आधारेच पुढची कारवाई विधिमंडळाला किंवा त्यांच्या पक्षाला किंवा पक्ष कार्यालय वगैरे या संदर्भात करावी लागेल. आता शिवसेना हा पक्ष किंवा हे नाव आहे ते शिंदेकडे गेलंय. मग शिंदे गट किंवा आता शिवसेना जो व्हीप काढेल किंवा जो आदेश देईल तो या ठाकरे गटाच्या आमदार खासदारांना पाळणं तोच प्रश्न आता आहे. कारण घटनेमध्ये 10व्या अनुसूचीमध्ये त्यांना सेपरेट गट म्हणून राहण्याचा अधिकार आहे. दे कॅन रिमेन. मी आता जे घटनेतलं परिशिष्ट आपल्याला जे उल्लेख वाचून दाखवलेला आहे, ज्यांनी मर्जर ऍक्सेप्ट केली नाही, हॅव नॉट ऍक्सेप्टेड द मर्जर अँड ऑप्टेड टू फंक्शन ॲज ए सेपरेट ग्रुप, या पक्षाला एक सेपरेट गट म्हणून राहण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे हे सेपरेट गट म्हणून जरी त्यांना अधिकार आहे तर ह्या गटाला ते मान्यता घेतील, अध्यक्षांकडून घेतील, कमिशनकडून घेतील, त्याचं चिन्ह घेईल. त्याच्यामुळे हा व्हीप त्यांच्यावर लागू कितपत होईल मलाही शंका वाटते. पण हे सगळे प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयाला निश्चितच डिसाईड करावे लागेल या जजमेंटमध्ये. कारण आता हे धनंजय चंद्रचूड साहेबांकडे बेंच आहे, लार्जर बेंच आहे आणि 5 सदस्यांचं बेंच आहे. 7 सदस्यांचं करायचं की नाही हे सगळं बघून सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल. हा प्रश्न सुद्धा सुप्रीम कोर्टाला डिसाईड करावा लागेल यामध्ये. आता ठाकरे गटाच्या आमदार खासदारांचं आता नक्की काय होणार? मग नाही, ठाकरे गटाचे आमदार खासदार मी आता सांगितल्याप्रमाणे त्यांना स्वतंत्र गट म्हणून राहण्याचा घटनेनेच अधिकार दिलेला आहे. 10व्या परिशिष्टामध्ये दे कॅन ऑप्ट ॲज ए सेपरेट ग्रुप. ही जरी मर्जर झाली त्यांची, असं जरी ॲक्सेप्ट केलं मर्जर, कारण कमिशनने मला वाटतं त्यांच्या निर्णयामध्ये त्याचं स्प्लिट झाल्याचं मान्य केलेलं आहे. मी संपूर्ण निर्णय वाचलं नाही, पण स्प्लिट मान्य केलेली आहे. तरी स्प्लिट मान्य केल्यानंतर जे आपण जसं गृहीत धरा की 2/3 शिंदे साहेबांच्या गटाकडे आहे, तर या 2/3 गटाला कोणत्या तरी पक्षामध्ये मर्ज व्हावं लागेल, कारण ते संविधानामध्ये तसं मॅन्डेट आहे. ते हा निर्णय सुद्धा आता सुप्रीम कोर्ट देईल. पण या गटाला उरलेले जे आहेत 15 सदस्य आपले जे खासदार जे काही आहेत किंवा जे काही आमदार आहेत त्यांना स्वतंत्र गट म्हणून राहण्याचा अधिकार आहे, घटनेनेच दिलेला आहे. त्यामुळे त्या संदर्भात ते कमिशनकडे जाऊन त्याचं वेगळा पक्षचिन्ह म्हणा किंवा त्यांचा जे काही असेल मान्यता असेल ती त्यांना घ्यावी लागेल. काल निवडणूक आयोगानं निर्णय दिला, पण अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटतायत की निवडणूक आयोगानं हा निर्णय आता द्यायला नको हवा होता. सुप्रीम कोर्टाची सुनावणी व्हायला हवी होती आणि त्यानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय अपेक्षित होता. मग यावर तुमचं मत नाही? काय यामध्ये सर्वोच्च न्यायालय असो किंवा इलेक्शन कमिशन असो, ह्या दोन्ही स्वायत्त घटनात्मक संस्था आहे, इंडिपेंडंट कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी आहे. त्याच्यामुळे त्यांनी इंडिपेंडंट कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी म्हणजे आर्टिकल 324 मध्ये त्याच्या स्पष्ट तरतुदी आहे. त्यामुळे कमिशनचं काम वेगळं आहे, सर्वोच्च न्यायालयाचं काम वेगळं आहे. तर कमिशननी त्यांच्यापुढे जी पिटिशन होती किंवा जे मॅटर होतं त्या संदर्भात कमिशनने निर्णय दिलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचं आता ते अपेलेबल आहेच. कमिशनचा निर्णय काही फायनल नाही आहे,
त्या संदर्भात अपील करता येतं. पण त्यामध्ये एकमेकाचा संबंध जरी असला तरी कमिशननी त्यांचं काम केलेलं आहे आणि त्यांनी त्यांचा निर्णय दिलेला आहे. तर सुप्रीम कोर्टाची पण कालपर्यंत सुप्रीम कोर्टाकडून पण कालपर्यंत सुनावणी सुरू होती आणि त्यानंतर जेव्हा आता ती 21 आणि 22 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली गेली आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून किंवा विरोधकांकडून अगदी पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आल्या की निकाल आमच्या बाजूने लागेल, आमचा सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे. आणि त्याच्यानंतर अचानक काल रात्री निवडणूक आयोगाकडून निर्णय येतो की चिन्ह आणि शिवसेना नाव हे पक्षाकडे जातं. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या निकालावर काही परिणाम होऊ शकतो? नाही, हा वेगळा प्रश्न आहे. चिन्हाचा वगैरे जो प्रश्न आहे तो कमिशनच्या ज्युरिडिक्शनमध्ये आहे, कारण त्यांची व्याप्ती तेवढी आहे आणि त्यामुळे आर्टिकल 324 अंतर्गत कमिशनला जे पॉवर्स प्राप्त झालेले आहे त्या अंतर्गत किंवा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट, कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स या अंतर्गत जे अधिकार प्राप्त झालेले आहे कमिशनला, त्याचा वापर करून कमिशनने हा निर्णय घेतला. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये 4-5 पिटिशन्स आहेत, बऱ्याचशा पिटिशन पेंडिंग आहे, तिथे अपात्रतेची पिटिशन सुद्धा पेंडिंग आहे. या सर्वांचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल आणि ही जी पिटिशन आहे आता याच्यावर जे अपील होईल सर्वोच्च न्यायालयात, कदाचित त्या अपीलचा निर्णय सुद्धा यासोबतच घेतला जाईल, म्हणजे चिन्हाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात. तर उद्धव ठाकरेंची काल पत्रकार परिषद पार पडली आणि पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं की आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. तर उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेले किंवा ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला तर या निर्णयावर स्टे लागू शकतो निवडणूक आयोगाच्या? हा, जर ते सुप्रीम कोर्टात गेले आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी जर हे कमिशनचा निर्णय चॅलेंज केला आणि सर्वोच्च न्यायालयाला असं वाटलं की याचं तथ्य आहे, तर जर स्टे दिला त्यांनी तर तसं ती स्टेटस को मेंटेन होईल. पण नॉर्मली याच्यामध्ये लीगल परिस्थिती किंवा पूर्वीचे निकाल बघितल्यानंतर कमिशनच्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालय काही फारशी दखल देत नाही किंवा स्टे देत नाही असं एक दिसून येतं. पण बघूया, आता इट्स अ डिस्क्रिशन ऑफ द सुप्रीम कोर्ट वेदर टू ग्रँट स्टे ऑर नॉट, हे आता पुढे आता स्पष्ट होईल 1-2 दिवसात आपल्याला. तर आता पोटनिवडणुका होत आहेत. कसबा चिंचवडची आता 26 फेब्रुवारीला आहे. त्याच्यानंतर अगदी येत्या काही महिन्यांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निकालाचा परिणाम याच्यावर काही होऊ शकतो? निश्चित होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, पोटनिवडणुका. मला वाटतं पोटनिवडणुकीच्या बाबतीत त्यांना अनुमती दिलेली आहे असं दिसतंय त्या निर्णयामध्ये. पण स्थानिक स्वराज्य संस्था, कॉर्पोरेशनच्या इलेक्शन्स वगैरे यामध्ये ठाकरे गटाला नवीन चिन्ह आणि नवी त्यांना मान्यता कमिशनची घ्यावी लागेल, कारण ज्या जजमेंटवरून असं दिसते जर सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने जर स्टेटस को मेंटेन करायला कुठलेही आदेश दिले नाही तर त्यांना पूर्ण प्रक्रिया करावी लागेल आणि घटनात्मक जी प्रक्रिया आहे ती करावी लागेल आणि कमिशनकडून जाऊन मान्यता घेऊन नवीन चिन्ह घ्यावं लागेल. आता कालचं दापोलीचं प्रकरण पण आपण पाहिलं तर ठाकरे गट आक्रमक झाल्याचं तिथे पाहायला मिळालं. मुंबईतही ठाकरे गट आक्रमक झाला आणि अक्षरशः ते मातोश्रीमध्ये घुसले आणि त्यांनी आश्वासन दिलं यांना उद्धव ठाकरेंना की आम्ही तुमच्या बाजूने आहोत किंवा कार्यकर्ते आक्रमक झाले या निर्णयाच्या विरोधात. अजून याची आक्रमकता वाढू शकते पुढे? आता हा राजकीय पक्ष आहे, म्हणजे राजकीय पक्ष आहे दोन्ही ते, आणि हा राजकीय विषय आहे. आता शेवटी पक्ष टिकवण्यासाठी जे अध्यक्ष त्याचे आदेश देतील किंवा कार्यकर्त्यांना जसं वाटेल तसं ते करू शकतात. यामध्ये आता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे पॉलिटिकल डेमोक्रेसी आहे. या डेमोक्रेसीच्या नियमाप्रमाणे त्याच्यामध्ये आक्रमक होणं हे साहजिक आहे, कारण हा निर्णय पक्षाला रुचलेला नाही आहे, उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाला. त्यामुळे हे सगळं आता एक डेमोक्रेसीचा भाग म्हणून आपण बघूया. जवळपास 56 वर्ष झाली महाराष्ट्रात शिवसेना आहे. बाळासाहेबांनी शिवसेना अगदी स्थापन केली आणि त्याच्यानंतर बाळासाहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे, भारतात आहे. पण महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये खास करून बाळासाहेबांचं वर्चस्व किंवा शिवसेना, मराठी माणूस हे समीकरण खूप असं जोडलेलं गेलंय. मग त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यामध्ये? मला असं वाटत नाही, कारण हा पक्ष, हा प्रश्न जो आहे हा बरेच दिवसापासून सर्वोच्च न्यायालय त्यानंतर कमिशनकडे प्रलंबित आहे आणि हे अपेक्षितच होतं, कुणाकडून तरी निकाल येणं अपेक्षित होतं. त्यामुळे फारसं काही असं वाटत नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, कारण डेमोक्रेसीमध्ये निर्णय काही संस्थाचे, कॉन्स्टिट्युशनल संस्थाचे डिसिजन हे ॲक्सेप्ट करावेच लागतात जनतेला. त्यामुळे असं मला वाटत नाही फारसा काही प्रश्न कायदा आणि सुव्यवस्थेचा निर्माण होईल. मग आता ठाकरे गटाने पुढे काय भूमिका घेणं अपेक्षित आहे? ठाकरे गटाने आता हा जर निर्णय कन्फर्म झाला, सर्वोच्च न्यायालयाने इलेक्शन कमिशनचा निर्णय मान्य केला, त्याला कन्फर्मेशन दिलं, तर ठाकरे गटाला स्वतंत्र गट बनवून राहण्याचा अधिकार जो संविधानाने दिलेला आहे, त्यांना मान्यता घ्यावी लागेल कमिशनची, स्वतंत्र चिन्ह घ्यावं लागेल,
त्यांची घटना त्या गटाची किंवा पक्षाची बनवावी लागेल. विधिमंडळामध्ये सुद्धा त्यांना अप्लाय करून वेगळं कार्यालय म्हणा किंवा वेगळा पक्ष म्हणून या संदर्भात मान्यतेचे सगळे सोपस्कार मात्र करावे लागतील, जे कॉन्स्टिट्युशनल आणि नियमाप्रमाणे. तर हे त्यांच्यापुढे हा मोठा जॉब असेल किंवा मोठा एक प्रकारचा एक आव्हान असेल ठाकरे गटापुढे, असं या संदर्भात आपल्याला सांगता येईल. शिंदे गटामध्ये या निर्णयानंतर उत्सुकतेचं किंवा असं सगळीकडे साजरा केला जातोय, हा सण म्हणून साजरा केला जातोय हा निर्णय, पण शिंदे गटाला पुढे काही आडकाठी येऊ शकते या निर्णयासंदर्भात? नाही, शिंदे गटाला आडकाठीचा प्रश्न नाही, त्यांना आता मान्यता कमिशनने दिलेली आहे, पण कमिशनने एक स्प्लिटही मान्य केली आहे असं त्या जजमेंटमध्ये दिसतंय. तर हे सगळे जे प्रश्न आहेत इतके क्लमझी आहे आणि एकमेकामध्ये गुंतागुंतीचे प्रश्न आहे. या संपूर्ण प्रश्नाचा इंटरप्रिटेशनचा जो भाग आहे, हा निर्णय जेव्हा या निर्णयावर जेव्हा सर्वोच्च न्यायालय अपिलात विचार करेल, त्यामध्ये हे सर्व प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला असं बघावे लागतील. हे डेमोक्रेटिक आहे का चेंजेस, त्याच्यामुळे काय होईल, काय 10व्या अनुसूचीचे इंटरप्रिटेशन काय, या पक्षाला 2/3 जो बाहेर पडतोय पक्ष, त्याला कुठल्या पक्षात मर्ज व्हावेल का, एनेबलिंग तरतुदी आहे, हे सगळे गुंतागुंतीच्या प्रश्नाचा निर्णय शेवटी सर्वोच्च न्यायालयाला द्यावा लागेल. आणि संसदीय लोकशाहीच्या इतिहासात मला स्पेशली असं सांगायचं की हा जो खटला आहे हा एक अत्यंत मैलाचा दगड, इट्स ए माइलस्टोन डिसिजन होईल. गोलकनाथ किंवा केशवानंद भारतीचे जे खटले आहे त्याप्रमाणे संसदीय लोकशाहीच्या इतिहासात ही महाराष्ट्रातली डेव्हलपमेंट आहे किंवा आता जो खंडपीठाचा निर्णय येईल हा एक फार महत्त्वाचा निर्णय म्हणून गणला जाईल, असं या संदर्भात एवढं मी सांगू शकतो. आता पूर्ण जी सुप्रीम कोर्टातली सुनावणी असेल किंवा जेव्हापासून सुनावणी सुरू आहे त्यात एक मुद्दा प्रकर्षानं गाजतोय, तो म्हणजे नबाम रेबिया प्रकरण, अरुणाचल प्रदेशचं. मग त्यावरून पण सुनावणी झाली आणि नबाम रेबिया प्रकरणात ते बंडखोर आमदार आहेत ते तिथल्या एका पक्षामध्ये विलीन झाले. मग इथे आपल्या महाराष्ट्रात तसं काही होऊ शकतं का? नाही, विलिनीकरणाचा मुद्दा मी आधीपासूनच मांडतो. जरी 2/3 पक्ष वेगळा झाला संविधानाप्रमाणे 10व्या अनुसूचीप्रमाणे, तरी मर्जरची तरतूद आहे, त्याला कुठल्या तरी पक्षात मर्ज व्हावं लागेल. ही तरतूद एनेबलिंग आणि मॅन्डेटरी तरतूद आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये, पण हे इथे घडलेलं दिसत नाही. कारण काय, त्याच्यामध्ये त्यांचा क्लेम असा आहे की आम्ही वेगळं झालोच नाही, पक्ष आमचाच आहे. शिवसेना पक्ष, शिंदे साहेबांच्या गटाचा असा क्लेम आहे की आम्ही वेगळं झालो नाही, आमचाच पक्ष आहे. पण आता हे सुद्धा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला सोडवावे लागेल. ते तिथे त्यामध्ये मर्जर स्प्लिट झाली की नाही काय वगैरे. आणि रेबिया प्रकरणाच्या बाबतीत जे आहे की अध्यक्षांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव, अविश्वास त्याला म्हणत नाही, त्याला रिमूव्हल मोशन म्हणतात आर्टिकल 179 प्रमाणे. रिमूव्हल मोशन आणल्यानंतर अध्यक्षांना कुठलेही ते पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अधिकार राहत नाही. हा रेबिया प्रकरणात जो निर्णय दिला गेलेला आहे या निर्णयाचा मिसयूज होऊ शकतो, गैरवापर होऊ शकतो, असं मत कदाचित मला वाटतं इफ आय एम करेक्ट सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं. आणि याचा पुनर्विचार होण्यासाठी जी 5-7 सदस्यीय खंडपीठाची जी मागणी केलेली आहे त्यावर सुद्धा आम्ही विचार करू असं सर्वोच्च न्यायालयाने सध्या सूचित केलेलं आहे. पण सध्या ती मागणी न्यायालयाने मान्य केलेली नाही 7 सदस्यीय खंडपीठाची. पण त्या सुनावणी दरम्यान असं सर्वोच्च न्यायालयाला वाटलं तर मात्र निश्चित मागणी ते विचार करतील असं त्यांनी म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने. तर हा सुद्धा रेबियाचा निर्णय याचा पुनर्विचार व्हावा की नाही हा सुद्धा आता कळीचा मुद्दा आहे. आणि याचे कपिल सिब्बल साहेबांनी जे आर्ग्युमेंट केलं उद्धव ठाकरे साहेबांकडून की त्यामध्ये यांनी असं म्हटलंय की हा जो मुद्दा आहे उपाध्यक्ष किंवा अध्यक्षांचे अधिकारच एक अविश्वासाचा प्रस्ताव घेऊन रिमूव्हल मोशन देऊन काढून घेणं हे सुद्धा कितपत डेमोक्रेटिक आहे हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला याबद्दल सुद्धा विचार करावा लागेल. शिवसेना म्हटलं की मराठी माणसांसाठी किंवा इथल्या लोकांसाठी हा एक भावनिक मुद्दा आहे. मग आगामी काळात पक्ष म्हणून राजकीय स्तरावर काम करताना उद्धव ठाकरेंना जुन्या शिवसेनेपुढे काय नेता येईल? नाही, यामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. आता 1971ची काँग्रेसची फूट आहे किंवा बैलजोडी जे चिन्ह पूर्वीच्या काँग्रेसचं होतं त्यावेळेस सिंडिकेट इंडिकेट झालं होतं. आता एनसीपीमध्ये काँग्रेस एनसीपी झालं. तर हे चिन्ह आता किंवा जे आहे या सोशल मीडियाच्या काळात तातडीने हे चिन्ह पोहोचवलं जाईल आणि पक्षाला हे गृहीतच धरावं लागतं. जनतेपर्यंत चिन्ह निश्चित पोहोचेल. नवीन चिन्ह जे काही आहे मला वाटतं आत्ताच बऱ्याचशा राजकीय नेत्यांचे स्टेटमेंटसुद्धा आलेले आहेत. एखादं चिन्ह गेलं किंवा एखाद्या पक्षाचं नाव गेलं याच्यामुळे फारसा काही त्या पक्षाच्या लोकप्रियतेवर परिणाम होणार नाही. कारण काही कमिटेड वोटर्स असतात, त्यांना जर त्यांची भूमिका पटली एखाद्या पक्षाची तर ते निश्चित त्याला मत देईल. आणि चिन्ह जनतेपर्यंत ते पोहोचवणं हे आजच्या सोशल मीडिया किंवा इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीच्या युगात फारसं कठीण काम राहिलेलं नाही. आता ह्या पक्षाचं कितपत म्हणजे ग्राउंड लेवलला काम आहे याच्यावर बरंचसं अवलंबून असेल. तर आता शिवसेनेला भविष्यात जर धनुष्यबाण ताब्यात घ्यायचं असेल तर आता सुप्रीम कोर्टात लढावी लागेल की त्याचा फैसला झालाय?
नाही, सुप्रीम कोर्टात निश्चितच लढाई लढावी लागेल. तिथे सुद्धा त्यांना सिद्ध करावं लागेल की इलेक्शन कमिशनचा जो निर्णय आहे तो त्याच्यामध्ये किती त्रुटी आहे, कशा प्रकारे हा निर्णय घेतलेला आहे हे सुद्धा त्यांना सिद्ध करावं लागेल. आणि कमिशनने त्याच्यामध्ये मला वाटते निर्णयामध्ये असं म्हटलंय की शिंदे गटाचे काही ॲफिडेव्हिट्स वगैरे बरेचसे 2-3 आहे असे वेगवेगळे आलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर असं काहीतरी त्यांनी ऑब्झर्वेशन केलेलं आहे. मी सुद्धा आय एम सब्जेक्ट टू करेक्शन. तर त्यामुळे हा सुद्धा याच्या त्रुटी ज्या आहेत, लूफोल्स आहेत, हे उद्धव ठाकरे गटाला त्यांच्या ॲडव्होकेट्सला सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडावं लागेल किंवा त्यांना सिद्ध करावं लागेल, तरच ते धनुष्यबाण चिन्ह मिळू शकेल त्यांना. आणि हा एक आता लिगल जो हे आहे की त्याची लढाई आहे, कायदेशीर लढाई आहे, ही त्यांना सर्वोच्च न्यायालयात लढावी लागेल. निवडणूक आयोगानं निर्णय दिलाय, पण यापुढे जर धनुष्यबाण आणि शिवसेना पुढच्या काळात ठाकरे गटाला मिळू शकेल? नाही, धनुष्यबाण आणि शिवसेना ठाकरे गटाला जर त्यांनी सिद्ध करू शकले की आमचं बहुमत आहे याच्यामध्ये ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीमध्ये मिळू शकेल, तर हा आता कायदेशीर मुद्दा आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये यामध्ये सुद्धा आर्ग्युमेंट केलं जाईल, बरंचसं ते बघितलं जाईल सर्वोच्च न्यायालयामध्ये. तर ठाकरे गटाचे आमदार केव्हाही अपात्र होऊ शकतात असं पण बऱ्याचदा म्हटलं जातं, याच्यावर काय मत आहे तुमचं? नाही, याच्यामध्ये मधून तरतुदी सांगितल्या. रिप्रेझेंटेशन 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतरबंदी कायद्यामध्ये 2/3 जरी पक्ष वेगळीकडे गेलाय किंवा ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी तरी जे रिमेनिंग जे राहतात, जे 1/3 जो पक्ष राहतो त्यांना वेगळा गट म्हणून स्थापन करण्याची तरतूद आहेच याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्येच आहे. त्यामुळे त्यांचा व्हीप यांना लागू होईल की नाही मोठा एक कायदेशीर प्रश्न आहे. आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे सुद्धा प्रश्न विचारले जातात, शिंदे गटाचा व्हीप त्यांना लागू होईल का वगैरे. तर यावर सुद्धा आता हा सुद्धा असं झालं तर हा प्रश्न सुद्धा न्यायालयीन प्रक्रियेमध्येच याचा निकाल लागू शकेल असं दिसतंय मला. आताच आपला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा मुद्दा पण झाला, तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात आता एखाद्या विधेयकावर आक्षेप घ्यायचा असेल तर तो निर्णय ठाकरे गटाच्या आमदारांना, खासदारांना आहे? हो, निश्चित घेता येईल ना. सदस्य म्हणून त्यांचं सदस्यत्व कुठे गेलेलं नाहीये. दे आर व्हेरी मच अ मेंबर ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. या निर्णयामुळे त्यांचं सदस्यत्व कोणाचं गेलेलं नाहीये. तर गट म्हणून आक्षेप घेता येईल किंवा मतदान सुद्धा त्यांना करता येईल किंवा प्रक्रियेमध्ये विधानमंडळाच्या प्रक्रियेमध्ये त्यांना भाग घेता येईल. हे सगळे निर्णय त्यांना करता येईल. त्यांचं काही असं म्हणजे त्याच्यामध्ये विधानसभेचे ते सदस्य आहेतच, विधान परिषदेचे सदस्य आहेतच, त्यामुळे तो प्रश्न नाही त्यांच्यासमोर. मग आता महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट आहे, तर या आघाडीवर काही परिणाम होऊ शकतो? नाही, हा राजकीय प्रश्न आहे. महाविकास आघाडी 3 पक्षाची आहे, त्यामुळे आघाडीवर काही फारसा परिणाम होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट त्या पक्षाला आता ते तातडीने नवीन चिन्ह निकाल किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागेल त्यांना. त्यामध्ये काय निर्णय येईल 1-2 दिवसात ही परिस्थिती मात्र स्पष्ट होईल. तर त्यामुळे त्यावरूनच आपल्याला पुढचं स्पष्ट होईल. कारण सर्वोच्च न्यायालयाची भूमिका यामध्ये अत्यंत महत्त्वाची क्रुशियल रोल सुप्रीम कोर्टाला त्याच्यामध्ये घ्यावा लागेल. आणि निर्णयात काय होतात, अपिलात गेल्यानंतर काय सर्वोच्च न्यायालय निर्णय देतं हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरेल. नक्कीच. त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट नक्की काय निर्णय देत आहे आणि ठाकरे गटाच्या बाजूने काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचंच आहे. तुम्ही आम्हाला सविस्तर या संदर्भात माहिती दिली, त्या संदर्भात तुमचे खूप खूप आभार. तर पुढच्या काही महिन्यातच राज्यात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. शिंदे गटाला दिलासा मिळालाय, पण आता ठाकरे गटासमोर पेच निर्माण झालेला. पण त्या संदर्भात कळसे सरांनी आपल्याला महत्त्वाची माहिती दिली आहे. यासोबतच इथे वेळ झाली, इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही न्यूज.